कसे आहात आपण सर्वजण? आशा आहे मस्त असाल, खुश असाल. तर मी प्रसारित केलेल्या जिजुल्याच्या पहिल्या भागात आपण ऐकला आहात, रेणुका तिच्या वडिलांचं पत्र वाचत मळ्यात बसली होती. तर पत्रास सुरुवात करू. प्रिय रेणुका बाळ, कशी आहेस तू? 4 भावंड आणि एक तू नवसाची पोर म्हणून देवीनं पदरात घातलं तो दिवस लय सोन्याचा बघ. रेणू म्हणून हाक दिल्याशिवाय एकही दिवस गेला नाही माझा. माझी लेक, कशी आहेस तू? रेणू, रेणू, रुसू नकोस बाळा. मी असं अचानक तुला सोडून जात आहे की तुला शेवटचं पाहताही येत नाहीये. वाट पाहत होतीस तू. इतके दिवस कुठे आले नसावे बाबा म्हणून वाट पाहत होतीस. कामगारांच्या समस्या सोडविता सोडविता माझा बराच वेळ त्या संघर्षातच निघून गेला. तुमच्यासाठी वेळ देता आला नाही याची खंत कधी बाळगू नकोस बाळा. शांत बसणारा आणि लोकांवर अन्याय होताना पाहू न शकणारा मी आज त्यांच्यावरचा अन्याय थांबवून तुम्हा सर्वांना सोडून जात आहे. हे माझे शेवटचं पत्रच, माझी शेवटची भेट समज. बेटा, वाघासारखे जगावे आणि यावे मरण तर कोणासाठी सत्कर्म करून मरावे. गरिबांना त्यांचा न्याय मिळाला, त्या न्यायात लढताना आज मला मरण येत आहे. पण कार्य योग्यरित्या पार पडले याचा आनंद जास्त आहे. मुलींना स्वतंत्र शाळा आणि सुखसोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याची पुढची वाटचाल तूही हाती घ्यावीस हीच माझी इच्छा आहे. आयुष्याच्या संकटात कुठे डगमगू नको. बाळंतपणाचे डोहाळे यावेळी काही पुरवू शकलो नाही रेणू. माझ्याकडून यावेळी तुझ्यासाठी बरेच काही करणे राहून गेले बाळा. उद्या तुला मुलगी जन्माला आली तर पत्र वाचत असतानाच हातातून खाली पडले. अचानक रेणूच्या पोटात दुखू लागले. आई ग, आई, अहो अहो. मळ्यात अवतीभोवती गडी बायका काम करत होत्या. त्यातील एकीने शुभा नावाच्या काम करणाऱ्या ताईने अरुण साहेबांना लागलीच आवाज दिला. साहेब, साहेब, मालकीनबाई आवाज देत आहेत. काय झालं आहे माहीत नाही. तशा 2-4 जणी धावत पळतच तिथे गेल्या. काय झाले रेणू, काय झाले? अरुण साहेब धावत येत म्हणाले. पोटात दुखण्यास सुरुवात झाली आहे कदाचित. मळ्यातील तांबूस रंग उधळणारा सूर्य आता मावळत आला होता. साधारणतः वाऱ्याने वेग पकडला होता. आजूबाजूची झाडे वेली रानासोबत डुलत होती, खेळत होती. ढगाळ वातावरण जाणवत होतं, पण इतक्या सुंदर सायंकाळ नजरेत भरण्यासाठी आज नव्हतीच जणू. रेणू, रेणू. अरुण रेणूला सावरण्याचा प्रयत्न करत होते. रानबा, रानबा, गाडी काढ लवकर, तालुक्याला जायचं आहे. रेणू, जाऊ आपण लवकरच दवाखान्यात. अहो, कळा खूपच कळा येतात. हो हो, जाऊया जाऊया आपण. रेणूला गाडीत बसून एकदा का दवाखाना गाठला गेला. सोबत सासूबाई हिराका होत्याच. पोरी, थोडा धीर धर, आलाच दवाखाना. रेणूच्या कळा आता असह्य झाल्या होत्या. सुरू झाला होता पुनर्जन्माचा काळ. नवरात्रीचे दिवस सुरू होणार होते. अवतीभोवती देवीच्या आगमनाची तयारी सुरू होती. मोठमोठ्याने देवीची आरती, गाणी रेणूला ऐकू येत होती. त्या दुखण्यात देवीच्या गाण्याचा खूप आधार जाणवत होता. पण रेणूचे दुखणे किती तास गेले काही थांबले नव्हते. अरुण साहेब, हिराका, रानबा घड्याळाच्या काट्याकडे लक्ष देऊन बसले होते. हिराका देवीला प्रार्थना करत होते. हे देवी आई, सर्व ठीक होऊ दे ग. माझ्या सोनेचा हा त्रासाचा वेळ लवकर निघून जाऊ दे. तिच्या असह्य वेदना पाहवत नाहीत. तुझा आशीर्वाद असू दे ग आई.
बाळाने सुनबाई सुखरूप असू देत ग. परिचारिका इकडे तिकडे लगबगीने धावत असताना मनात असंख्य प्रश्न उफाळत होते. त्यात डॉक्टर साहेब बाहेर आलेले पाहून धीर वाटला. पण धोका जरा जास्तच आहे. आई आणि बाळाला दोघांनाही. हे ऐकताच मन धस्स झालं होतं. प्रयत्न चालू आहेत बोलून डॉक्टर दुसऱ्या डॉक्टर साहेबांना घेऊन आत गेले. नियतीने हा कोणता डाव मांडला आहे देव जाणे, म्हणत हिरा काबूल झाली. अरुण साहेबांच्या चेहऱ्यावर शांतता होती, पण काही वाईट होणार नाही याची आशा मात्र नक्की होती. मध्यान्ह झाले होते. काही वेळ शिल्लक होता पहाट होण्यास. तर पुढे काय घडलं पाहू पुढच्या भागात. तर भेटू पुन्हा असाच माझ्यासोबत लेखनाचा पुढचा प्रवास करण्यासाठी जवळून राहा. रायटर उपाय आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला. तोपर्यंत सर्वांनी खुश राहा, मस्त राहा. सबस्क्राईब करायला नका विसरू. धन्यवाद.